So welcome back, little champions. Today we are going to understand Pascal's law and important points about pressure, how pressure plays the role. मागच्या लेक्चर मध्ये प्रेशर सोबत आपण इंट्रोडक्शन केली. आता प्रेशरचा रोल आपल्याला तो कसा प्ले करतोय हे शिकायचं आहे. सो पास्कल काका होते, त्यांनी हा लॉ दिला. प्रेशर अप्लाइड टू एनक्लोज्ड फ्लुइड. फ्लुइड एनक्लोज्ड आहे. ह्या चॅप्टर मध्ये फ्लुइड इज नथिंग बट लिक्विड. ह्या चॅप्टर मध्ये फ्लुइड इज नथिंग बट लिक्विड. दिस लॉ इज ऍप्लिकेबल फॉर गॅसेस ॲज वेल. हा गॅसेस साठी सुद्धा आहे. प्रेशर अप्लाइड टू एनक्लोज्ड फ्लुइड, एक बंद असलेल्या फ्लुइड साठी दॅट प्रेशर इज ट्रान्समिटेड, तो ट्रान्समिट होतो. अनडिमिनिश्ड. अनडिमिनिश्ड, डिमिनिश म्हणजे कमी होणे, अनडिमिनिश्ड म्हणजे कुठल्याही प्रकारे कमी न होता, टू एव्हरी पोर्शन ऑफ द फ्लुइड, फ्लुइडच्या प्रत्येक पोर्शनला, अँड द वॉल्स ऑफ कंटेनिंग व्हेसल. एखादं फ्लुइड एखाद्या कंटेनर मध्ये इन्क्लोज्ड आहे आणि तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करताय, सो दॅट फोर्स विल क्रिएट प्रेशर अँड दॅट प्रेशर विल बी ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पार्ट ऑफ इट. सर नाही का, सपोज अभ्यासाचा तुम्हाला प्रेशर आला, तो म्हणतो माझ्या डोक्याला अभ्यासाचा प्रेशर आहे. सो जर का तो प्रेशर आला अभ्यासाचा, तर इट विल बी पास्ड टू एव्हरी पॉइंट ऑफ युअर बॉडी. तुमच्या बॉडीच्या अख्ख्या सगळ्या पार्ट्स मध्ये तो कुठल्याही प्रकारे डिमिनिश न होता ट्रान्समिट होईल. मग तुमचे हात दुखत असतील तर पाय पण दुखणार, सगळंच दुखणार. इट इज फॉर फ्लुइड्स. बेटा प्रेशर अप्लाइड टू एनक्लोज्ड फ्लुइड, बंद असलेल्या फ्लुइडला जर का प्रेशर लावला तर तो अनडिमिनिश्ड सगळीकडे स्प्रेड होतो. ठीक आहे. समजा मी बलून फुगवला, फू, तर बलून मध्ये कुठल्याही पॉइंटला प्रेशर सेम आहे, कारण की सेम लेवलचा प्रेशर सगळीकडे जातोय आणि म्हणून तो फुगा सिमेट्रिकली सगळीकडून फुगतो. मी एक डायग्राम काढतो आणि त्याचे ऍप्लिकेशन तुम्हाला सांगतो. भरपूर सगळे ऍप्लिकेशन्स आर देअर. इन डायग्राम यू आर ऑब्झर्विंग, सपोज हे इथं फ्लुइड आहे. आय एम अगेन रिपीटिंग बेटा, फ्लुइड कंटेन्स लिक्विड अँड गॅसेस. इथे फ्लुइड म्हणजे लाईक लिक्विड आहे. आता बघ बरं का, इकडनं फोर्स अप्लाय केला, त्याचं नाव दिलं F1. इथं कार आहे. इथे वी हॅव अ कार. ओके. पास्कलचा लॉ अप्लाय होतो कसा, इकडनं फोर्स F1 अप्लाय केला आणि इथे जो काही एरिया आहे बरं का, इथला लेट अस से दॅट एरिया इज A1. हा जो एरिया आहे जिथून फोर्स F1 अप्लाय केला, दॅट एरिया इज A1. यू आर ऑब्झर्विंग की हा एरिया छोटा आहे, हा जो फोर्स आहे. आता बघ इकडनं ही गाडी वरती उचलली जाईल, ही कार वरती उचलली जाईल. सो फोर्स अप्लाइड इज F2. फोर्स अप्लाइड इज F2. आणि इथे जो एरिया आहे बेटा, दॅट एरिया इज A2. ठीक आहे ना. सो पास्कल काकांनी काय सांगितलं, आता बघ इकडनं फोर्स अप्लाय केला छोट्याशा एरिया मधून, तरी पण सेम लेवलचा प्रेशर विल बी डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर. सो या फ्लुइड मध्ये प्रेशर विल बी सेम एव्हरीवेअर इनसाइड. ओके. इनसाइड P is same everywhere. हेच तर आपल्याला पास्कल काकांनी सांगितलं की फोर्स अप्लाय करा छोट्याशा एरियातून, तर त्याचं ऍप्लिकेशन काय होईल की मोठ्या एरियाकडे सुद्धा प्रेशर सेम असेल, छोट्यापासून मोठ्याकडे एव्हरीवेअर प्रेशर इज सेम. सो व्हॉट इज द ऍप्लिकेशन सर, इतकी मोठी कार आहे पण छोट्याशा एरियातनं ढकलली गेली की वरती जाईल. व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द पास्कल्स लॉ सर. डेंटिस्टची चेअर तुम्ही पाहिली असेल, एलिव्हेटर्स पाहिले असतील. ओके. तुमच्या फोर व्हीलरचं गाडीचं जे सीट आहे ते तुम्ही पाहिलं असेल. नाही ते सीट नाही बरं का, बट तुम्ही काही मॅरेजेस असे पाहिले असतील, नवरदेव नवरी स्टेजवरती असतात आणि ते असे वरती 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 जातात, ते स्टेज वर 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 जातं, आहे का नाही. तुम्ही बॉलिवूड गाणे म्हणा किंवा डान्स शोज असं पाहिलं असेल, स्टेज वरती जातं. ओके. सो विथ व्हेरी लिटल फोर्स दॅट अ व्हेरी बिग फोर्स इज अप्लाइड ऑन दॅट स्टेज. सो हे सगळे ऍप्लिकेशन आहेत पास्कलचे की कमीत कमी फोर्स मध्ये जास्तीत जास्त काम कसं झालं पाहिजे, तर इट वर्क्स ऑन सच ऍप्लिकेशन. ठीक आहे. सो व्हॉट आर द ऍप्लिकेशन. अच्छा इथे बघा, आता
mathematically, can I say pressure at this side, first side, is equal to pressure at second side? ही first side है, ही second side है. What is formula for pressure? F perpendicular upon area. So beta F1 upon A1 is equal to pressure at the another side will be F2 upon A2. सो छोटूसा फोर्स या साइडला F1 लावल्याच्या नंतर F2 हा मोठा कसा येतो? तर बेटा F2 अकॉर्डिंग टू फॉर्म्युला विल बिकम A2 अपॉन A1. हे बघ ना, भागिले A2 इकडे गुणिले होईल A2 अपॉन A1 इनटू F1. गेटिंग? आता मला सांग, सेकंड एरिया इज व्हेरी बिग, येस ऑर नो? मला सांग बेटा, सेकंड एरिया इज बिग तर फोर्स इज ऑल्सो बिग. बिग एरिया, big force. Look at the expression as well. They are directly proportional ना बेटा. इक्वल टू साइडच्या पलीकडे एक जण अलीकडे एक जण आहे, हा मोठा तर हा मोठा, राईट? सो बेटा F2 is bigger. F2 is bigger than F1 as second area is greater than first area. Okay. So what are the applications of the Pascal's law? What are the applications of the Pascal's law? सगळ्यात पहिलं फेमस ऍप्लिकेशन आहे बेटा डेंटिस्टची चेअर. ओके, नुसते डेंटिस्टचीच नाही, कुठली पण ती जी चेअर आहे, काहीतरी बोलतात त्याला, एक स्पेशल नाव आहे, आय एम नॉट रिमेंबरिंग. खाली वरती होते बघ, आहे की नाही? बसल्याच्या नंतर छोटस एक हँडल असतं, टिचिक, नाही का? दाबायचं, वरती घ्यायचं, सोडायचं, खाली घ्यायचं, लाईक दॅट. ओके, जी चेअर खाली वरती होते, डेंटिस्टची चेअर. सेकंड इज एलिव्हेटर्स. ओके, एलिव्हेटर सुद्धा ह्याच प्रिन्सिपल वरती चालतात. बर, अजून थर्ड ऍप्लिकेशन आय विल से हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट. त्यानंतर जी तुमची जी कार आहे, नाही का, तो जो जॅक आहे, नाही का, जॅक ऑफ व्हेकल्स आय कॅन से, किंवा कार, जॅक ऑफ कार, इतकी मोठी कार वरती उचलली जाते. ओके, so these are some applications of your Pascal's law. Please take screenshot, and I hope you have understood this Pascal's law very clearly. Okay, so we are now going to understand some important points about pressure. This everything is very helpful in solving the numericals, which we are going to solve in the next lecture. Okay, आता प्रेशरच्या बाबतीत सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स विल डिस्कस. ठीक आहे, सो आय विल राईट golden points about pressure. ठीक आहे, प्रेशर साठी गोल्डन पॉइंट्स. प्यारे बच्चों, वेरी फर्स्ट पॉइंट आई वुड लाइक टू राइट इज प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक है, प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. Pressure, very first point that it is the scalar quantity. Yes, unit and dimensions we have already discussed. Second very important point is the pressure is isotropic. हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल. आयसोट्रॉपिक मीन्स व्हॉट सर? मगाशीच मी पास्कलच्या लॉचं चित्र काढलं आणि काय बोललो की at any point inside the pressure was same in all the directions. So when the fluid is at rest, it लक्ष दे बरं का, when fluid is at rest, isotropic means what? Okay, pressure is a scalar quantity. Isotropic means when fluid is at rest, when fluid is at rest at any point
any point in it, P is same in all the directions. एखाद्या बिकर मध्ये पाणी आहे. Suppose we have a beaker and my beaker contains water inside. Water, alcohol, milk, जे लिक्विड घ्यायचं ते घ्या, कन्सिडर करा. So at any point inside this fluid, pressure is same in all directions. इथे P असेल तर खाली P, उजवीकडे P तर डावीकडे P. ओके, सो प्रेशर इज सेम इन ऑल द डायरेक्शन्स. सो हा P1 बर का, मी याला म्हणतो हा P2, हा P3, हा P4. सो बेटा P1 is equal to P2 is equal to P3 is equal to P4. Pressure is same in all the directions. So बेटा एकदा एक काम करा, इनफॅक्ट याला मी बाहेर एरो दाखवण्यापेक्षा ना ऍट द पॉइंट मी खरं तर इनसाइडच दाखवला पाहिजे, राईट? वाय सर? इमॅजिन करणं, आपण काल लिक्विड कॉलम ड्रॉ केला होता. पुन्हा एकदा मी तुम्हाला ते दाखवलं कसं करायचं बॉडी बॅलन्सिंग, ठीक आहे ना? सो फ्लुइड कडनं प्रेशर लावला जातो ऍट एव्हरी पॉइंट, राईट? सो एखादा पॉइंट कन्सिडर केला तर खालून वरून सगळीकडनं प्रेशर लावला जाईल अँड इट इज सेम इन ऑल द डायरेक्शन्स. ठीक आहे, सो प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, I will pour ink into the pen. आणि तो point number 3. Beta, forces acting have to be perpendicular to the surface in the equilibrium. I will say in equilibrium. In equilibrium, forces acting, forces act perpendicular to surface. Okay, in equilibrium म्हणजे when fluid is at rest, forces act perpendicular to surface. हे आपण काल पण पाहिलं. ओके, एखादा फ्लुइड रेसला आहे, सो वॉल्स ऑफ द कंटेनर सुद्धा फोर्सेस आर परपेंडिक्युलर बिकॉज इट कॅनॉट बिअर द शिअर स्ट्रेस, कारण की त्याला स्वतःचा शेप नाहीये. फोर्थ की पॉइंट. सो बेटा, I think this was right. In the same liquid, pressure will be same at in same liquid. एकाच लिक्विड मध्ये pressure will be same at all points. Pressure will be same at all the points at same level. मी त्याला हॉरिझॉन्टल शब्द दिला होता कालच्या लेक्चर मध्ये फॉर युअर अंडरस्टँडिंग. ठीक आहे, सेम लिक्विड, एकाच लिक्विड मध्ये प्रेशर विल बी सेम ऍट द सेम लेवल किंवा सेम हॉरिझॉन्टल लेवल. मीन्स व्हॉट सर? सपोज एक युट्यूब मॅनोमीटर आहे लाईक दिस, बरं का, एक युट्यूब मॅनोमीटर आहे आणि याच्यामध्ये सपोज वी हॅव अ लिक्विड लाईक दिस, फ्लुइड याच्यात काहीतरी टाकलं आपण आणि इथे एक दुसरं फ्लुइड आहे. ओके, हे एका प्रकारचं फ्लुइड आहे, ते एका प्रकारचं फ्लुइड आहे. युट्यूब पॅरासिस झालेलं नाहीये, ही जराशी व्यवस्थित दाखवूया आपण. ओके, इन दिस वे. सो बेटा, सपोज मी लेवल्स दाखवतो जरा दिस वे. चलो, मी अशा लेवल्स ड्रॉ केल्या. आता बघ, हे ओपन टू ऍटमॉस्फिअर आहे, सो हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे इथे सुद्धा आणि ह्या इथे सुद्धा. जरा नीट लक्ष द्या माझ्याकडे की बेटा, समजा ही पहिली लेवल आहे बरं का, ही जी हाईट आहे, लेटस आहे दिस हाईट इज एच. ओके, आणि त्या हाईटला मी ह्याला बोललो की सपोज दिस इज फर्स्ट लेवल, बरं का. नीट लक्ष द्या. आता हे एका प्रकारचं लिक्विड आहे बेटा, हे एका प्रकारचं लिक्विड आहे डॉट 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 वाला,
आणि हे दुसऱ्या प्रकारचं लिक्विड आहे. आता ही लेवल इथे P1 मी याला म्हणतो प्रेशर ऍट 1 असं म्हणतो, आणि इथे प्रेशर ऍट पॉइंट 2 ह्या साईडला इथे नाही का, इथे P1 आणि इथे P2 दे विल नॉट बी सेम बिकॉज लिक्विड्स आर डिफरंट. डू अंडरस्टँड दिस थिंग. P1 इज नॉट इक्वल टू P2. वाय सर? लेवल सेम आहे बट डिफरंट लिक्विड आहे. आर यू अंडरस्टँडिंग? समजा हे एक लिक्विड आहे, त्याच्यावरती असं एक लिक्विड टाकलं, हे पाणी आहे, त्याच्यावरती ऑइल टाकलं, ऑइल तरंगणार आहे. लेवल सेम आहे पण लिक्विड वेगळे वेगळे आहे. सो ह्या पॉइंटला ह्या लेवलला जो प्रेशर आहे, ह्या लेवलला जो प्रेशर आहे सेम नाहीये. इट विल बी डिफरंट. ओके, इट विल बी डिफरंट. समजा मी बोललो इथे P3 आणि इथं P4. सो बेटा हे जे सगळे पॉइंट्स आहेत इथे आणि हे जे सगळे पॉइंट्स आहेत त्यांच्यामध्ये प्रेशर विल बी सेम. बेझिझक इट विल बी सेम. सो बेटा P3 इज इक्वल टू P4. वाय? सेम लिक्विड आहे. नीट ऑब्झर्व करा, आपल्याला जेई नीट लेवलचे प्रॉब्लेम्स ह्यावरती सोडवायचे. बर, समजा ही शेवटची मी बोललो की P5 राईट. सो बेटा ह्या लेवलला वॉट एव्हर द पॉइंट्स आय हॅव शोन ऍट ऑल द पॉइंट्स ओव्हर हिअर, ओके, ऍट ऑल द पॉइंट्स ऍट धिस लेवल, ओके, P5 आणि इथं मी काय म्हणतो P6. सो ती एकच लाईन ऍक्च्युली राईट. सो P5 इज P6 सेम, कारण लिक्विड सेम आहे ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल. द प्रेशर ऍट एव्हरी पॉइंट इज सेम. फक्त प्रॉब्लेम कुठे आला इथे का लेवल सेम होती बट लिक्विड वॉज डिफरंट. सर हाऊ मच डिफरन्स विल बी देअर? सो बेटा मी बघ का पॉइंट 1 इथे लिहितो. इथे मी ओपन म्हणजे ऍटमॉस्फिअर जिथून आहे ती हाईट याचे. सो मला प्रेशर ऍट पॉइंट P लिहायचं असेल तर मी काय लिहिणार बेटा? लक्ष दे, जसं जसं लिक्विड मध्ये आपण सरफेस पासून खाली 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 जातो प्रेशर वाढत जातो. आपण ते काल स्टडी पण केलं. सो बेटा प्रेशर ऍट पॉइंट 1 मला जर का लिहायचं असेल तर मी काय लिहिणार? हा जो काही आहे इथे प्रेशर बरं का, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि त्यामध्ये अजून ρgh ऍड होणार. समजते सगळ्यांना? ऍटमॉस्फेरिक प्लस ρgh. सो P1 विल बी P0 प्लस ρgh विल बी प्रेशर ऍट दिस पर्टिक्युलर पॉइंट. समजा बेटा मी बोललो की दिस इज हाईट H1. काय बोललो? दिस इज हाईट H1. आता इथे हा जो P2 आहे ना, इथे दाखवू का? चला हा आपला P2 आणि ही हाईट H2. प्लीज ऑब्झर्व ऍटमॉस्फिअर पासून दिस. तर बेटा प्रेशर ऍट पॉइंट 2 कसा देणार मी? P0 आणि त्यामध्ये अजून ऍड होईल काय? ρgh. आता हे जे फ्लुइड आहे पहिलं त्याची डेन्सिटी डिफरंट आहे, मी म्हणतो ρ1. आणि हे जे फ्लुइड दुसरं आहे त्याची डेन्सिटी वेगळी असेल ρ2. सो पहिल्यामध्ये मी सफिक्स 1 लावलं पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये सफिक्स 2 लावलं पाहिजे. छोटा जी इज द ग्रॅव्हिटी सेम आहे कारण मी अर्थ वरतीच एक्सपेरिमेंट केला. जी कधी बदलेल जेव्हा मी प्लॅनेट चेंज करेल. अच्छा, हाईट मध्ये डिफरन्स आहे का सर? यस सर, पहिल्याची हाईट काहीतरी वेगळी आहे, दुसऱ्याची काहीतरी वेगळी आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस? एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि मला सांगा की हॅव यू अंडरस्टूड ऑर नॉट. मला आणखी एक पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला द्यायचा आहे. बोला पटकन, बोला पटकन. इज एव्हरीबडी अंडरस्टूड ऑर नॉट? ह्याच्यामध्ये आणखी की पॉईंट आय हॅव टू गिव्ह. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? ओके, आता बेटा लक्ष दे, कोणाचा काही रिप्लाय नाहीये. आय हॅव ट्राईड टू से की ऍट सेम लेवल लिक्विड्स वेअर डिफरंट डिफरंट. फ्रॉम हिअर आय एम गिव्हिंग यू वन रिलेशनशिप की बेटा ρ1 GH1 is ρ2 GH2. G and G cancel out. So ρ1 H1 is ρ2 H2. And simply I have to understand that height is inversely proportional to density. Very golden point. Very golden point. We'll be going to apply in the numericals. Means what, sir?
जे लिक्विड जितकं ज्यादा डेन्स आहे, जे लिक्विड जितकं ज्यादा डेन्स आहे, पाण्यापेक्षा मर्क्युरी ज्यादा डेन्स आहे, राईट. वॉटर आणि मर्क्युरी कम्पेअर केलं, मर्क्युरी ज्यादा डेन्स आहे. जे जितकं ज्यादा डेन्स आहे बरं का, हाईट तितकी कमी आहे. गेटिंग? सो दॅट हाईट विल बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. स्क्रीनशॉट घ्या. हाईट विल बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. डन. चलो 4 points were done. Point number 5. Point number 5. Here we have a barometer. Sir, what is barometer? Baro शब्दाला म्हणजे प्रेशर. ओके, बॅरोमीटर. टोरिसिलीज बॅरोमीटर असंही बोलतात त्याला, बॅरोमीटर बाय टोरिसिली. टोरिसिली नावाचा सायंटिस्ट होता. कशासाठी आहे बेटा? टू मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ही जी व्हॅल्यू आली प्रेशरची, ही कशी आली? ही आपल्याला दिली टोरिसिली नावाच्या सायंटिस्टने. काय केलं त्याने? त्याने एक बिकर घेतलं लाईक दिस. ओके, या वेसल मध्ये द सबस्टन्स मर्क्युरी वॉज युज्ड. ओके, काय भरलं त्याने? मर्क्युरी. ओके, सो हिअर फ्लुइड इज मर्क्युरी, Hg. ओके, अच्छा, पहिली गोष्ट म्हणजे व्हाय मर्क्युरी. ओके, व्हाय मर्क्युरी, व्हाय नॉट वॉटर? सो व्हाय मर्क्युरी? बेटा सगळ्यात पहिला पॉइंट ज्या टोरिस्टला आवडला, जो रिझल्ट देणार होता, इट वॉज हाय डेन्सिटी. सेकंड थिंग, इट्स ओपेक, अपारदर्शक आहे की नाही? ह्या दोन गोष्टी जरा फ्रुटफुल होत्या. सो बेटा व्हाय नॉट फ्लुइड्स लाईक वॉटर, आहे की नाही? पाण्यासारखं फ्लुइड का नको बाबा दुसरं? तर बेटा जसं ते हाय डेन्स आहे, तसं आपलं जे पाणी आहे ते कसं आहे? लो डेन्स आहे. सो पाण्याची डेन्सिटी कमी आहे की नाही? सेकंड थिंग, हे ओपेक आहे, आपलं पाणी ट्रान्सपरंट आहे, नाही का? बघायला जड जाईल. गेटिंग? सो दॅट्स वाय त्याने वापरलं मर्क्युरी. ठीक आहे ना? सो बेटा हिअर यू हॅव मर्क्युरी. नंतर त्याने कॅपिलरी ट्यूब घेतली, त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये सुद्धा मर्क्युरी भरली. नीट ऐक, एक कॅपिलरी ट्यूब घेतली अशी, त्यामध्ये पण मर्क्युरी भरली आणि एकदम फास्ट मध्ये त्याला उलटी करून डुबवली. याच्यामध्ये काय केलं? ती कॅपिलरी ट्यूब इन्व्हर्ट करून टाकली. ठीक आहे, आता ऑब्विस आहे ते वरती सरकणार. ते सरफेस टेन्शन चॅप्टर मध्ये तुम्हाला कळेल की राईज का होतं ते. ठीक आहे ना? सो बेटा मर्क्युरीची जी हाईट आहे ती राईज झाली. काय झाली? अशी राईज झाली. गेटिंग? मर्क्युरी वरती चढली. अच्छा, किती वरती चढली बेटा? तर ती दिस मच हाईट एच वर चढली, है की नाही? सरफेस पासून हाईट एच वरती गेली. बेटा ही अशा पद्धतीने डीप केली आहे, पुन्हा नीट ऐक, अशा पद्धतीने डीप केली की वरती नथिंग वॉज देअर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर, व्हॅक्युम, सिम्पली देअर वॉज नथिंग. सो व्हॅक्युम, राईट? आणि मग जो प्रेशर आहे, दॅट प्रेशर इज पी नॉट. ठीक आहे, दॅट प्रेशर वॉज पी नॉट. कारण की इथे तिला डीपच अशा पद्धतीने केलंय की बाबा व्हॅक्युम विल बी क्रिएटेड, सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर विल बी देअर. सो इफ वी कन्सिडर एनी पॉइंट्स, समजा आता मी इथला एक पॉइंट कन्सिडर केला बाहेरचा, ह्या पॉइंटला आपण बोललो फर्स्ट पॉइंट. ओके, आणि त्याच लेवलला आतमध्ये इथे एक सेकंड पॉइंट आपण कन्सिडर केला. ओके,
So beta, what will happen is at the point number 2 इथे if I have to calculate the pressure, ही लेवल जरा व्यवस्थित दाखवतो मी थोडंच वरती घेतो बरं का, याला सरळ दाखवतो म्हणजे तुमच्या मनात काही कन्फ्युजन राहणार नाही. हे बघ, इथला जो पॉइंट 1 आहे, हा जो पॉइंट आहे याला काय बोलू आपण, पॉइंट 1, आणि ह्याच लेवलला आतमध्ये आहे तो पॉइंट 2. सो ऍट पॉइंट 1, पहिल्या पॉइंटला प्रेशर ऍट पॉइंट 1 इज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर, कारण इट इज ओपन टू ऍटमॉस्फिअर, इट इज ओपन टू ऍटमॉस्फिअर. बरं, ऍट पॉइंट 2, ऍट पॉइंट 2 कसा आहे हा पॉइंट 2? ऍट द सेम लेवल बट इनसाइड कॅपिलरी ट्यूब. ऍट सेम लेवल inside the capillary tube. गेटिंग? जो पॉइंट आहे तो आतमध्ये परंतु कॅपिलरी ट्यूब मध्ये. आता वरती व्हॅक्यूम जर का क्रिएट झाले, प्रेशर इज 0, व्हॅक्यूम क्रिएट झाले, प्रेशर इज 0. व्हॅक्यूम म्हणजे काहीच नाही, नो मॉलिक्युल्स, नो ऍटम्स, दॅट मीन्स नथिंग इज देअर, सो नो फोर्स इज देअर. नो फोर्स इज देअर मीन्स नो प्रेशर इज देअर, सो प्रेशर विल बी 0. प्रेशर विल बी 0. So beta, at point 2 I will write P2 is equal to, आता बघ वरती जो प्रेशर आहे तो 0 आहे, सो कॅन आय से 0. किती वरती बेटा? ऍट हाईट h. किती वरती? ऍट हाईट h. बर, रो इज द डेन्सिटी, रो इज द डेन्सिटी कुणाची? मर्क्युरीची. सो बेटा P is P0 plus rho gh. So P0 is 0 over here at the top plus rho gh. पुन्हा एकदा मी रिपीट करतो हा एक्सपेरिमेंट विदिन अ मिनिट. काय केलं टोरिसेलीने? एक वेसल घेतला लाईक दिस, काय टाकलं? मर्क्युरी टाकलं. हाय मर्क्युरी ते डेन्स आहे आणि ओपेक आहे, अपारदर्शक आहे, की तुम्ही ते हाईट बीट मोजू शकता. पाण्याने काय झालं असं दिसलंच नसतं ते व्यवस्थित, ऍज वेल एज लो डेन्स आहे पाणी. मर्क्युरी चूज केलं. चला पुढे. ऍट पॉइंट 1, पॉइंट 1 इज ओपन टू ऍटमॉस्फिअर, तो ऍटमॉस्फिअरला ओपन आहे. सो तिथं हाऊ मच प्रेशर विल बी देअर बेटा? सो दॅट प्रेशर विल बी P0. That pressure will be P0. अच्छा, what about point 2? बेटा point 2 आतमध्ये at the same level but inside the capillary tube. सो इथे होईल काय बेटा? आता बघ ही हाईट आहे आणि वरती आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे. फ्लुइड मध्ये कुठे आतमध्ये प्रेशर तुम्हाला पाहिजे, तर दॅट प्रेशर इज P0 प्लस रो जी एच. कम ऑन, P0 प्लस रो जी एच. आता जो P0 आहे ना तुमचा, P0 किंवा P, इट हॅज बिकम 0. युअर P0 किंवा P हॅज बिकम 0, कारण की वरती व्हॅक्यूम आहे, नथिंग वॉज देअर. कारण एक्सपेरिमेंट केलाच तसा, कॅपिलरी ट्यूब इतकी पटकन व्यवस्थित डुबवली की वरती नो मॉलिक्युल्स अँड हेन्स व्हॅक्यूमचा अर्थ काय बेटा? व्हॅक्यूमचा अर्थ काय आहे? नो ऍटम्स और मॉलिक्युल्स, नो फोर्स, विच मीन्स नो प्रेशर. कळलंय हे सगळ्यांना? व्हॅक्यूमचा अर्थ कळलाय सगळ्यांना? मग प्रेशर विल बी 0. मग आता प्रेशरचा फॉर्म्युला काय? P0 प्लस रो जी एच. P0 विल बिकम 0. ओके, प्लस रो जी एच. आणि मग आता ह्या व्हॅल्यूज पुढे प्लॉट केल्या, बघा लक्ष दे. रो फॉर डेन्सिटी मर्क्युरीसाठी काल मी दिला होता, आठवतोय का सगळ्यांना? 13.6 इंटू 10⁻³ kg पर मीटर क्यूब इन SI युनिट. काल दिलं होतं मी, आठवतंय? पाठ पाहिजे बरं का, हे पाठ पाहिजे. गुणिले ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 10 गुणिले हाईट, ही जी हाईट आहे बरं का, व्हॉट एव्हर द हाईट इट विल रेज फ्रॉम द बॉटम सरफेस, दॅट वॉज 760 mm. दॅट वॉज कॅल्क्युलेटेड बरं का. 760 mm चा अर्थ काय झाला बेटा? 0.760 मीटर्स. ठीक आहे. आणि मग this answer was came out to be 1.01 into 10⁵ Pascal. Okay, and this was assumed to be the atmospheric pressure.
ओके. सो इन दिस वे हा जो प्रेशर आहे याला काय बोललं गेलं बेटा? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि म्हणून याला ती जी हाईट आहे, दिस हाईट एच 760 mm. ओके. किती आहे ती? 760 mm. म्हणून तिला 0.760 घेतलं मीटर मध्ये. आणि इन दिस वे ऍटमॉस्फेरिक प्रेशर वॉज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द बॅरोमीटर. ओके. चला, समजलंय सगळ्यांना? बोला पटकन, स्क्रीनशॉट घ्या. हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड दिस? चलो पुढे जाऊया बेटा. नेक्स्ट वी हॅव इज मॅनोमीटर. आफ्टर दॅट मॅनोमीटर नंबर 6. बॅरोमीटर म्हणजे ऑब्विस आहे बघ, प्रेशर तर मोजायचं, बट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. सो बॅरोमीटर कसा मोजला? कॅपिलरी ट्यूब मध्ये सुद्धा मर्क्युरी टाकलं, वेसल मध्ये मर्क्युरी, तिला डीप केलं, वरती काय तयार केलं? व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे नो ॲटम, नो मॉलिक्युल, नो फोर्स, नो प्रेशर. प्रेशर वॉज 0. आणि आपल्या प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे, पी नॉट प्लस रो जी एच. पी नॉट वॉज 0. सो रो जी एच. रो ऑफ द डेन्सिटी, जी इज ग्रॅव्हिटी, एच इज द हाईट 760 mm. ती टाकली आणि व्हॅल्यू आली 1.01 × 10⁵ पास्कल. आपल्याला पाठ पाहिजे. झालं. आता नेक्स्ट पॉइंट इज होपफुली पॉइंट नंबर 6 इज मॅनोमीटर. ओके. मॅनोमीटर मगाशी काय होता? बॅरोमीटर. तो होता ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी. हा आहे टू मेजर प्रेशर ऑफ गॅस इनसाइड कंटेनर. कशासाठी? टू मेजर द प्रेशर ऑफ गॅस इनसाइड द कंटेनर. म्हणजे काय सर? सपोज हे कंटेनर आहे. ओके. आणि इथून पुढे अशी युट्यूब लावली आहे. युट्यूब म्हणजे ती युट्यूब नाही ज्यावरती आपण लेक्चर्स अपलोड केले बेटा. दिस इज सच अ टाइप ऑफ युट्यूब जो गॅस आहे बरं का, ज्याचा मला प्रेशर मोजायचा आहे बरं का. इट इज समवेअर लाईक दिस. ओके. प्रेशर विल बी सेम ॲट ऑल द पॉइंट्स. समजा आपण अज्युम करू का इथं बरं का, इकडनं मर्क्युरी टाकायचं, एक वेसल या टाईपचं, आणि इकडनं मर्क्युरी पोर केलं. काय पोर केलं बेटा? मर्क्युरी. सो मी असं दाखवतो. ओके. इथे काय टाकलंय? दिस इज द आय कॅन से रो. दिस इज मर्क्युरी. ओके. मर्क्युरी ची डेन्सिटी काय बेटा? रो. ठीक आहे ना? दिसतंय व्यवस्थित? रो ही डेन्सिटी आहे कुणाची? मर्क्युरीची. बर. आता बेटा हा जो इथे काय केलं गॅस, नीट लक्ष द्या. इथे गॅस होच प्रेशर इज टू बी मेजर्ड. तुम्हाला जो गॅस पाहिजे इथे तो टाकून द्या. ओके. तो गॅस टाकल्याच्या नंतर इकडनं मर्क्युरी टाकून द्या. ठीक आहे. इकडनं मर्क्युरी टाकल्याच्या नंतर बेटा हे ओपन टू ऍटमॉस्फिअर आहे. सो हिअर प्रेशर विल बी पी नॉट. आणि आता आतमध्ये नीट लक्ष द्या. तुम्ही आधी गॅस फिल केला, नंतर मर्क्युरी टाकून दिलं. तुमचा जो गॅस आहे तो इथे काहीतरी जागा ऑक्युपाय केला, अर्थात ऍट एनी पॉइंट प्रेशर इज सेम इनसाइड. आतमध्ये प्रेशर इज सेम. मर्क्युरी टाकल्याच्या नंतर व्हॉट विल हॅपन? ह्या दोघांचं कॉम्बिनेशन इथं होऊन जाईल. ओके. आणि तुझा गॅस इथपर्यंत कंटेन होऊन जाईल. आता किती प्रेशर आहे या गॅसचा कसं अंडरस्टँड करणार आपण? तर ही जी हॉरिझॉन्टल लेवल आहे, ओके, ही जी हॉरिझॉन्टल लेवल आहे, ह्याच लेवलला इथे समजा इथे जर का तुला विचारलं व्हॉट इज द प्रेशर, मी इथे एक पॉईंट घेतो बेटा P1, याला म्हणतो फर्स्ट पॉईंट. आणि त्याच लेवलला
इथं आय विल कन्सिडर दिस पॉइंट, त्याला काय म्हणतो मी, सेकंड पॉइंट. प्लीज लुक केअरफुली ॲट दिस 2 points. So beta, pressure at 1 is pressure at 2. Pressure at 1 is pressure at 2. Pressure at point 1 is pressure at point 2. Sir, how to find pressure at point 2? हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बघ, युट्यूब मॅनोमीटर आहे, वरती ऍटमॉस्फिअर आहे. सो पी नॉट प्लस रो जी एच, ही जी हाईट आहे ही मोजा, जी काय हाईट आहे एच हाईट असेल. ओके, आपल्याला माहित नाही. सो बेटा, प्रेशर ऍट पॉइंट 2 विल बी पी नॉट प्लस रो जी एच. ओके, आणि अशा प्रकारे जो ह्या पॉइंटला प्रेशर आहे, आता आपण काय पाहिलं, ऍट द सेम ओरिजेंटल लेवल प्रेशर इज सेम ऍट ऑल द पॉइंट्स इन द सेम लिक्विड. आय रिपीट, हे वाक्य पाठ झालं पाहिजे सगळ्यांना. ऍट द सेम ओरिजेंटल लेवल प्रेशर ऍट एनी पॉइंट इज सेम इन द सेम लिक्विड. हे पण मर्क्युरी आहे, हे पण मर्क्युरी आहे. हे बघ ना, हे जंक्शन आहे, हे जंक्शन आहे. सो इथे मर्क्युरी आहे, सो इथे सुद्धा मर्क्युरी आहे. सो एकाच लेवलला दोघांचा प्रेशर सेम, P1 इज P2, आणि P2 चा प्रेशर कसा करणार आपण, P नॉट प्लस रो जी एच. ओके, इन दिस वे प्रेशर इज कॅल्क्युलेटेड इन द मॅनोमीटर. स्क्रीनशॉट घ्या. झालं. नंबर 7, फ्री बॉडी डायग्राम, जी काल आपण ऑलरेडी काढली होती. ठीक आहे, फक्त पुन्हा एकदा मी तुम्हाला कसं काढायला पाहिजे ते शिकवतो. ओके, नंबर 7 एफ बी डी म्हणजेच फ्री बॉडी डायग्राम. ओके, फ्री बॉडी डायग्राम काढताना सरळ सरळ की पॉइंट देतो, शो वर्टिकल फोर्सेस ओनली. वाय सर? बिकॉज हॉरिजेंटल वाले विल कैंसिल इफेक्ट ऑफ वन अनदर, वर्टिकल वाले विल बैलेंस वेट. वर्टिकल फोर्सेस ओनली. वाय? वाय? दे बॅलन्स कोणाला? वेट ऍट इक्विलिब्रियम. गेटिंग? म्हणजे माझ्याकडे समजा असं वेसल आहे. ओके, आणि काल आपण आठवतंय का काय केलं होतं, एक लिक्विड कॉलम अज्युम केला होता. गेटिंग? हा असा लिक्विड कॉलम आपण अज्युम केला होता. काय हा? लिक्विड कॉलम किंवा फ्लुइड कॉलम. ह्या फ्लुइड कॉलमचं सेल्फ वेट mg. बघ ना, वर्टिकल डाऊनवर्ड्स. इथे हा जो बेस आहे बेटा, बरं का, हे फ्लुइड सगळीकडनं फोर्स अप्लाय करत राहतं परपेंडिक्युलर टू सरफेस, आपण मगाशी पाहिलं. सो फ्रॉम बॉटम इट विल बी PA फ्रॉम टॉप. बर, आता समजा मी काय करतो, याला असा इथपर्यंत घेतो. कशामुळे? अरे आपली मर्जी राहो, आपण घेताना असं घेतलं त्याला की दिस इज ओपन टू ऍटमॉस्फिअर, सो फोर्स विल बी PA विच मीन्स P नॉट ए, आणि खालून PA. शो वर्टिकल फोर्सेस ओनली. ठीक आहे ना, सरफेसला परपेंडिक्युलर, खालून एक वरून एक, आणि इन दिस वे. स्क्रीनशॉट घ्या, हे आपण काल ऑलरेडी शिकलो होतो. आणि याचा वापर आता आपल्याला करायचा आहे की प्रेशर डिफरन्स इन द ऍक्सलरेटिंग फ्लुइड्स. नेक्स्ट की पॉइंट अँड द लास्ट पॉइंट, ऍक्सलरेशन. आता लक्ष द्या, नेक्स्ट की पॉइंट. ओके, number 8 and the last. I will give the heading as when vessel acceleration to vessel असले तुम्ही, acceleration to vessel containing fluid. Very important, very important, very very important. चांगल्या लेवलचे सम्स ह्या कन्सेप्ट वरती बनतात. acceleration to vessel that contains fluid. आता क्लास 11 ची कॉन्सेप्ट, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हॅज कम इन द पिक्चर. व्हेरी इम्पॉर्टंट. बेटा फ्लुइड आपण काय केलं, अज्युम करा एखादं बिकर आहे, एखादं वेसल आहे, त्यामध्ये फ्लुइड आहे.
आणि ऍक्सलरेशन त्याला द्यायचं तर दोन प्रकार देणार आपण, एक हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल. अच्छा, तिरका असेल तर आपण रिझॉल्व्ह करू, तुम्हाला माहिती आहे. सो मी एकदा कोणती घेतो, एकदा व्हर्टिकल वाली केस घेतो, नंतर हॉरिझॉन्टल वाली केस घेतो. एखाद्या बिकर मध्ये पाणी आणि त्याला वरती उडवलं, ठीक आहे ना. सो बेटा चलो आय विल ड्रॉ डायग्राम. समजा माझ्याकडे लुक ओव्हर हियर, हे बघे वेसल आहे, राईट. आणि याच्यामध्ये फ्लुइड आहे, त्यामध्ये फ्लुइड आहे. काय केलेला, केस नंबर 1 असले तुम्ही, ठीक आहे ना. केस 1, केस 1 व्हर्टिकल, केस फर्स्ट इज व्हर्टिकल. काय केलं, एक बिकर आहे ज्याच्यामध्ये फ्लुइड आहे आणि मी त्याला वर ऍक्सलरेट केलं. काय केलं, वरती ऍक्सलरेट केलं. सो नेट ऍक्सलरेशन वरती आहे, सफिक्स वाय दिला. वरती बघ ना, एखाद्या ग्लास मध्ये पाणी घे, वरती फेका. ओके, असं वरती त्याला ऍक्सलरेशन आपण दिलं, ठीक आहे बेटा. व्हॉट विल हॅपन, जेव्हा तुम्ही याला वर फेकणार, ह्या फ्लुइडला वर फेकणार, मी एक वाक्य लिहितो तुझ्यासाठी, व्हर्टिकल, मी कंसात लिहितो, फ्लुइड experience pseudo force, काय एक्सपिरियन्स करील, pseudo force in downward direction. ओके, व्हर्टिकली अपवर्ड असं म्हणतो मी ही केस. केस 1 व्हर्टिकली वरती किंवा खाली, त्यापैकी व्हर्टिकली अप. व्हर्टिकली फ्लुइडला मी अप वरती फेकलं तर फ्लुइड विल एक्सपिरियन्स द pseudo force in the downward direction. Is everyone understanding ना बेटा? ओके, तेच वेसल आहे, तेच फ्लुइड आहे, फक्त होईल काय, इट विल एक्सपिरियन्स द डाउनवर्ड फोर्स. इट विल एक्सपिरियन्स द डाउनवर्ड फोर्स. अरे बघणार आहो, गाडी समजा हॉरिझॉन्टली, तुम्ही पाहिलं असं ना व्हॅली पिली, आपण सुडो फोर्स एक्झाम्पल पाहिलं ना, गाडी अचानक लेफ्ट टर्न मारली की आपल्याला राईटला धक्का भेटतो, है की नाही. गाडी हाय स्पीड मध्ये चालली, अचानक ब्रेक मारला की आपण पुढे सरकतो, राईट, है की नाही. ब्रेक मारला म्हणजे गाडी स्टॉप झाली, पुढे चालली होती ना, स्टॉप झाली आणि आपण अचानक पुढे जातो, राईट. अपोजिट, राईट असेल तर लेफ्ट, लेफ्ट असेल तर राईट. अच्छा, मागे आलं तर पुढे. आर यू अंडरस्टँडिंग, वरती खाली, मग रिअल फोर्स वर अचानक, तर इट विल एक्सपिरियन्स सुडो फोर्स डाउनवर्ड्स. ऍग्री? येस सर. सो बेटा इथं होईल काय, आता नेट ऍक्सलरेशन वरती आहे, न्यूटनचे लॉ वापरायला शिकलं पाहिजे तुम्ही. बेटा माझं जे फ्लुइड आहे त्याचं जे वेट आहे बरं का, हा जो फ्लुइड कॉलम आहे त्याचं वेट आय विल से mg. काय बोललो मी, mg. बर, हा जो फ्लुइडचा कॉलम आहे बेटा आतमध्ये, इट विल एक्सपिरियन्स द फोर्स. आणि तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारचा फोर्स, खालून वरती जो आहे आय विल राईट पी ए, है का नाही, पीई इंटू ए, है का. टॉपचा सरफेस आहे, इट इज ओपन टू ऍटमॉस्फिअर, म्हणून वरतून मी दाखवतो फोर्स इज प्रेशर इंटू एरिया, पी नॉट इंटू ए, वरचा पी नॉट इंटू ए. सो दीज आर द ओनली 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द लिक्विड. बेटा नेट ऍक्सलरेशन इज वरती. आर यू गेटिंग? आय एम अगेन शोइंग की बेटा नेट ऍक्सलरेशन वरती आहे, and because of that pseudo force खाली आहे. that feel is very important, right? pseudo force कुठे खाली, कारण की नेट ऍक्सलरेशन वरती. आता सगळ्यांनी वाक्य लक्षात ठेवा, जिकडे एफ नेट इज एम ए, न्यूटनचा सेकंड लॉ, एफ नेट इज एम ए, आणि जिकडे तुमचं नेट ऍक्सलरेशन आहे, जिकडे तुमचा नेट फोर्स आहे, म्हणजे तो वाला फोर्स मोठा, दुसरा वाला छोटा. सो बेटा हियर एफ नेट इज एम ए, व्हाट आई एम गोइंग टू अप्लाय बेटा, एफ नेट इज एम ए, एफ नेट इज एम ए, त्याला नेट शब्द लिहितो, एफ नेट इज ए नेट, नेट ऍक्सलेशन. एफ इज एम ए ना, एफ नेट इज एम ए नेट, एफ नेट इज एम ए नेट.
सर व्हॉट इज नेट फोर्स? नेट म्हणजे रिझल्ट ना बेटा, व्हर्टिकली ऍक्सलेशन कुठे वर. सो मोठा फोर्स कोणता? वरचा. मोठा फोर्स कोणता? वरचा. सो प्यारे बच्चों, एफ अप माइनस एफ डाउन इज एम इंटू ए नेट. हे आपण आपल्या भाषेत लिहिलंय. नेट ऍक्सलरेशन वरती येतं, वरचा फोर्स आता. मी तुम्हाला लिफ्टची उदाहरणं शिकवली युट्यूब वरती, मी तो व्हिडिओही टाकलेला आहे, न्यूटन सेकंड लॉ. प्लीज गो अँड वॉच दॅट व्हिडिओ इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग दिस. नेट ऍक्सलेरेशन तिकडे, तो फोर्स मोठा. सो अपवाला मोठा, डाऊनवाला छोटा. डायग्राम मध्ये पहा, अपवाला फोर्स कोण आहे? बघा एकटाच आहे, पी ए. डाऊनवाले हे दोघं. सो बेटा अपवाला पी ए मायनस डाऊनवाले हे बघ हे दोघं. सो ब्रॅकेट मध्ये मी लिहितो पी नॉट ए अधिक एम जी ऍग्री, विच इज इक्वल टू एम इंटू नेट ऍक्सलरेशन इज ए वाय. गेटिंग? चला आता पुढे काय करूया, ब्रॅकेट सोडू. सो बेटा हे बघ पी ए बघ ना मायनस पी नॉट ए, ब्रॅकेट सोडवा, मायनस एम जी इज इक्वल टू इथे एम इंटू ए वाय. डन. आता बघ बेटा कुठं कंटिन्यू करू, इथं कंटिन्यू करतो. एक काम करतो, इट इज नॉट लुकिंग रिलेव्हंट. मी या इथून सुरू करतो लिहायला, आपल्याला जागा आहे. ओके, वन्स अगेन आय विल डिराइव्ह. हे बघ इकडनं लिहितो बेटा, एफ नेट इज एम ए एग्री, एफ नेट इज एम इंटू ए नेट. झालं. सर व्हॉट इज नेट फोर्स? एफ अपवर्ड मायनस एफ डाउनवर्ड इज एम इंटू ए वाय, एम इंटू ए वाय. सर व्हॉट इज अपवर्ड फोर्स? बघ ना पी ए वजा व्हॉट इज डाउनवर्ड फोर्स? हा आणि हा दोघांची बेरीज होईल ना, पी नॉट ए अधिक वेट. झालं. ब्रॅकेट सोडूया. सो बेटा पी ए मायनस पी नॉट ए मायनस एम जी इज इक्वल टू एम इंटू ए वाय. चला पुढे, पी ए मायनस पी नॉट ए, पी ए मायनस पी नॉट ए इज इक्वल टू, कॅन आय से ह्या एम इंटू ए वाय मध्ये अलीकडचा मायनस एम जी पलीकडे जाऊन प्लस एम जी होईल. इथून कोण कॉमन निघाला बेटा? ए. सो मी याला असं लिहू का, पी मायनस पी नॉट इंटू ए इज इक्वल टू, इथून कोण कॉमन निघालं? एम. मग त्याला असं लिहू का, ए वाय प्लस जी. सर व्हॉट इज एम? व्ही किती वेळा झालं? मास इज व्ही इंटू रो इंटू ए वाय प्लस जी. तरी पण काही नकळणार नाही, तर मी इथं लिहू का, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. है की नाही? फॉर फ्लुइड ऑलवेज रिमेंबर. सो बेटा एम विल बी व्ही एम विल बी व्ही सर व्हॉट इज व्हॉल्यूम? बेटा व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? एरिया इंटू लेंथ, राईट. चला इथे बेटा दिस हाईट इज एच, बरोबर का नाही? सो व्हॉल्यूम ऑफ माय लिक्विड कॉलम किंवा फ्लुइड कॉलम काय होईल? दिस एरिया इंटू एच. सो आय वुड लाईक टू राईट इट ॲज ए इंटू एच इंटू रो इंटू ए वाय प्लस जी. इथे कोण आहे बेटा? पी मायनस पी नॉट इंटू ए. हाय आणि हाय गॉट कॅन्सल आउट. सो पी मायनस पी नॉट हा जो प्रेशर आहे बरं का, आय वुड लाईक टू से दॅट डिफरन्स इन द प्रेशर, डेल्टा पी, डिफरन्स इन द प्रेशर. वरती फेकल्याच्या नंतर फ्लुइड खाली जाईल, प्रेशर एक्सपिरियन्स करेल का नाही? सो चेंज इन द प्रेशर एक्सपिरियन्स्ड बाय फ्लुइड विल बी रो ए वाय प्लस जी एच. कम ऑन, चेंज इन द प्रेशर रो जे असतो का नाही गेज प्रेशर, ह्या केसमध्ये काय आला? व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. रो जी च्या ऐवजी ए वाय प्लस जी. ग्रॅव्हिटी मध्ये ए वाय जे नेट ऍक्सलरेशन आहे ते सुद्धा ऍड झालं. एच. फील द डिफरन्स बेटा अँड टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. फटाफट मला एकदा रिप्लाय करा की वेदर एव्हरीबडी ऑफ यू इज अंडरस्टूड ऑर नॉट. चलो
धक्का तर द्यायचाच आहे ना. डायग्राम वरती बघ ना, मी उजवीकडे दिला, राईट आणि लेफ्ट हे कन्व्हेन्शन फील करता लिहितोय फक्त आपण. राईट राईट. हे बघा आता मला सांग बेटा, दिस इज माय फ्लुइड, हे बघ, दिस इज माय वेसल, दिस इज माय वेसल दॅट कंटेन्स द फ्लुइड. जर डायग्राम मोठीच काढतो. हे बघा, आपली चित्रकला थोडीशी गरीब आहे, सो हे छोटे मोठे प्रॉब्लेम येतात, बट कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे बघ, हे आपलं वेसल, ठीक आहे, काय याच्यामध्ये फ्लुइड, ठीक आहे. आता लक्ष दे, काय केलं बेटा, ह्या वेसलला ऍक्सलरेशन दिलं राईटला. ग्लास मध्ये पाणी आहे, उजवीकडे ढकलला. ग्लास नाही, तुला थोडंसं बिकर मोठं लागेल, थोडासा फील यायला. ओके, काय केलं ह्या आपल्या वेसलला, नेट ऍक्सलरेशन दिलं, ए नेट. मी त्याला सफिक्स एक्स लावलं, इन द एक्स डायरेक्शन प्लस एक्स, ठीक आहे ना, प्लस आणि मायनस डायरेक्शन ए नेट त्या डायरेक्शनला, ठीक आहे. नाउ व्हॉट विल हॅपन बेटा, व्हॉट विल हॅपन, it will experience pseudo force towards left. Fluid will experience, fluid experience, काय एक्सपिरियन्स करेल बेटा, pseudo force, pseudo force कुठे, तर टुवर्ड्स लेफ्ट. ऑब्वियस आहे, मागे आहे की नाही, ऍक्सलेशन पुढे, वी विल गेट फील मागे. नाही का सर, गाडीवरती बसा, बसा माझ्या मागे, मी एकदम मस्त पैकी जोरात गाडी पुढे अचानक सुरू केली, तर मागे जो बसलेला आहे त्याला धक्का मागे भेटेल ना. हा सर, आताशी फील आला, पुढे गेल्यानंतर धक्का मागे, तीच सिच्युएशन इथे, राईट. सो आय विल ड्रॉ वन अनादर डायग्राम, आय विल ड्रॉ वन अनादर डायग्राम, ठीक आहे. बघ, हे आपलं फ्लुइड. आता फ्लुइड जर का मागे धक्का लागला, होईल काय बेटा, इकडनं ते असं एक स्लोप तयार होईल. काय तयार होईल, एक असा स्लोप तयार होईल. गेटिंग, हाच तर विषय आहे ना, हाच तर फील आहे सुडो फोर्सचा. त्याचा फील घ्यायचा असेल तर ऑब्जेक्ट वरती बसावं लागेल. हे मी तुम्हाला लेक्चर नंबर 1 मध्ये बोललो. ऑब्जेक्ट वरती जर का बसले, गाडीवरती बसले, गाडी एकदम अचानक पुढे सरकली, तर तुम्हाला धक्का कुठं भेटेल, मागे. सो इन दिस वे फ्लुइड विल गेट अ पुश टुवर्ड्स बॅक. आणि मग आता एक फ्लुइडचा कॉलम घ्यावा लागेल मला इमॅजिनेशन साठी. सो मी इथे, हे बघ, हा फ्लुइडचा कॉलम घेतला, राईट, फ्लुइड कॉलम घेतला. या फ्लुइड कॉलमची लेंथ काय बेटा, इट्स लेंथ इज यल. याची लेंथ काय, इट्स लेंथ इज यल. फ्लुइड किती अँगलला मागे गेलं, थीटा अँगलला फ्रॉम हॉरिझॉन्टल. बघ, लक्ष दे बर का, थीटा is the angle which is created here after getting pushed, a backward push to the fluid. How much is the height, प्यारे बच्चों, it is height h. How much is the height, height is h, length is l, angle is theta, are the things which have been given over here. चलो, आता मला सांगितले a net is over here, right? yes sir, ज्याला आपण ax बोललो. सुडो फोर्स कुठे, टू द बॅक, सुडो फोर्स विल बी टू द बॅक, है की नाही, टुवर्ड्स लेफ्ट, इकडे. अच्छा सर, व्हॉट अबाउट न्यूटन्स इक्वेशन्स, न्यूटन सेकंड लॉ, एफ नेट इज एम इंटू ए नेट, नेट फोर्स. आता इथे व्हॉट अबाउट द फोर्सेस ऍक्टिंग सर, बघ लक्ष दे बेटा, हॉरिझॉन्टली इफ यू हॅव बीन कन्सिडरिंग द लिक्विड कॉलम, बरं का, दिस इज द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द लिक्विड कॉलम, एरिया ए. सो एक फोर्स ह्या साईडने पण लागणार, बरं का. आपण काय करू, इथल्या पॉइंटला, हा पॉइंटची गरज पडणार आपल्याला, याला याला पण म्हणू 1, बरं का. आणि इथला जो पॉइंट आहे ना, नाव 2, तिकडची साईड 1, इकडची साईड 2, असं कन्व्हेन्शन केलं आपण. सो बेटा, इकडनं जो फोर्स अप्लाय होईल, सो असाच का, लक्ष दे बेटा, लक्ष दे. फ्लुइड ऑलवेज अप्लाइज प्रेशर परपेंडिक्युलर टू द सरफेस, कारण त्याला स्वतःचा शेप नाही, तो शिअर स्ट्रेस बिअर नाही करू शकत. सरफेसला कायम परपेंडिक्युलर, ठीक आहे, सरफेसला परपेंडिक्युलर, ऍग्री, दिस वे. अच्छा, इकडनं सेकंड साइड कडनं सुद्धा दिस वे, सरफेसला परपेंडिक्युलर, इनसाइड, राईट. हा, प्रेशर इज ऑलवेज शोन टुवर्ड्स इन, नाही का, मागे मी पण दाखवलं होतं.
always in, from this side in, from this side in. So प्यारे बच्चों, here it will be P2A, here it will be P2A from this side. आता नेट ऍक्सलरेशन कुठे आहे? तिकडे, म्हणजेच उजवीकडे, टुवर्ड्स राईट. सो राईट वाला फोर्स मोठा, म्हणजेच कोण मोठा सर? हा वाला मोठा आणि हा वाला छोटा, कारण नेट ऍक्सलरेशन जिकडे तो फोर्स मोठा. सो बेटा मी असं लिहू का तुला कळण्यासाठी? फोर्स टुवर्ड्स राईट इज मोठा, वजा फोर्स टुवर्ड्स लेफ्ट इज छोटा. इट इज m इंटू नेट ऍक्सलरेशन इज x. ए नेट इज x, ए x असं नाव दिलं आपण त्याचं. अच्छा सर, राईट वाला मोठा. ओके सर. सो डायग्राम मध्ये राईट वाला हा आहे P2A. सो प्यारे बच्चों P2A माइनस टुवर्ड्स लेफ्ट इज P1A. P1A. ओके. काही काही नास वाटेल का सुडो फोर्स म्हणजे P1A, तसं नाही बरं का. ऑलवेज रिमेंबर, हा सुडो फोर्स विल बी एक्सपिरियन्स्ड. ओके. जेवढा रिअल फोर्स असतो त्याच्या इक्वलंट अपोजिट कोण असतो? सुडो फोर्स. सो P2A राईट वाला वजा P1A लेफ्ट वाला इज इक्वल टू m इंटू AX. ऍग्री? येस सर. आता बघ बेटा, इथून मी E कॉमन घेतो. हा, सो P2 मायनस P1 कोण कॉमन निघाला ब्रॅकेट मधून? A. तो जो m आहे इट विल बी V रो, मास इट इज V इंटू रो, आणि बघ हा पुढचा A इंटू X. आता अगेन व्हॉल्यूम इथं पुढे घेतो. हा, P2 मायनस P1 इंटू A इज इक्वल टू व्हॉल्यूम काय बेटा? एरिया इंटू लेंथ, एरिया इंटू लेंथ. आधी बघ ना, क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ. सो इथे एलच राहील तो. सो V विल बी एरिया इंटू लेंथ अप्लाय केला, पुढे रो इंटू AX. ऍग्री? सो बेटा हा A आणि हा A गॉट कॅन्सल आउट, गॉट कॅन्सल आउट. सो P2 मायनस P1 प्रेशर ऍट 2 विल बी मोठा, मायनस प्रेशर ऍट 1 विल बी छोटा, कारण ऍक्सलरेशन तिकडे आहे ना. राईटला ऍक्सलरेशन आहे, राईट वाला फोर्स मोठा, म्हणजेच राईटला दिसणारा प्रेशर ज्यादा, त्यातनं हा वजा झाला. P2 मायनस P1. प्यारे बच्चों कॅन आय से दिस इज डेल्टा P, चेंज इन द प्रेशर इज रो GH लिहायचं आहे ना आपल्याला. रो नंतर G म्हणजे G च्या ऐवजी इथे ऍक्सलरेशन आहे AX आणि इनटू लेंथ इज L. गेटिंग? अच्छा, हे जे इक्वेशन आहे ना, आता 1 2 मी काय करतो, त्याला एक स्टार नाव देतोय असं, हे असा स्टार. ऍग्री? असा स्टार दिला. आता मला याला इक्वेट करायचं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सोबत. व्हर्टिकली डाऊनवर्ड्स वेट असतं. आता मी काय करतो बघ बेटा, ऍट पॉइंट 1 इन द डायग्राम, प्लीज लुक केअरफुली. ऍट point 1 is open to atmosphere. Everybody agree? Yes sir. बघ ना, point 1 is open to atmosphere. Point 1 is open to atmosphere. So pressure at point 1 is what? P0. Atmospheric pressure. है की नाही? What about point 2 sir? तो फ्लुइडच्या आतमध्ये. So at point 2. At point 2. हे काय सेकंड पॉइंट, त्याच्यावरती फ्लुइड कॉलमचा प्रेशर असेल वरून खाली, कारण की तो इथे आहे ना. ऍटमॉस्फिअर तिथे आहे, इथपासून इथपर्यंत प्रेशर. हे बघ हा P0, बघ ना, ऍटमॉस्फेरिक P0 अधिक एवढा वाला रो GH, हाइट इज H, राइट. सो P2 प्रेशर ऍट पॉइंट 2 विल बी P0 प्लस रो इज द डेन्सिटी ऑफ फ्लुइड G इंटू H, है की नाही? रो इज द डेन्सिटी ऑफ फ्लुइड, रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. ऍग्री? चलो मग बेटा P2 मायनस P1 जर कमी केलं, P2 मायनस P1, हे बघ ना, P2 मायनस P1. सो व्हॉट विल आय गेट बेटा? आय विल गेट आन्सर ॲज रो GH, है की नाही? P0 P0 कॅन्सल होऊन जाईल ना. सो P2 मायनस P1 आय विल गेट रो GH. वन्स अगेन बेटा मी यालाच म्हणू का डेल्टा P इज रो GH, है की नाही? याचं नाव असं स्टार दिलं मी. आता इक्वेट करू का ह्या स्टारला आणि ह्या स्टारला? इक्वेट बोथ द स्टार्स, धिस स्टार अँड धिस स्टार. दोन स्टार्स इक्वेट करा.
So beta, what will I get? Rho into AX into L barga is equal to rho into G into H. Rho and rho cancel out. Can I say this implies मी जर का H upon L घेतला बघ बरं का रेशो किंवा असं लिहितो AX इथंच ठेवतो त्याच्या खाली ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेतो दोन ऍक्सलरेशनचा रेशो हे ऍक्सलरेशन भागिले ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू H अपॉन L. अरे बघ ना राव गुणिले जल भागिले गेला रिऍडजस्ट केलं आणि महत्वाचा पॉईंट मला तुम्हाला द्यायचा होता कम्पिटिटिव्ह साठी की बेटा टॅन थीटा इज AX अपॉन G विच इज H बाय L. H by L ची गरज नाही पण AX upon G was very important. Come on, AX upon G was very important, which is H by L. Looking at the diagram, tan theta is height upon base. Come on, opposite upon adjacent. Please take screenshot and we will stop here for physics. Understood?